मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे साडीपासून सुंदर असा डबल लेअरमध्ये ड्रेस तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे तुम्ही घरातील साडीसुद्धा वापरू शकता, आवडीनुसार ठेवली तरीसुद्धा चालेल. सुंदर असा आज आपण इथे ड्रेस बनवणार आहोत डबल लेअरमध्ये. तुम्ही सुद्धा असा ड्रेस नक्की बनवून बघा. आता इथे लागणारा अस्तर तुम्ही इथे 3.5 किंवा 4 मीटरसुद्धा वापरू शकता. उंचीनुसार आणि घेरानुसार बाहीला लावायचं असेल तरी वापरू शकता. आता इथे मी कापडाची अशी घडी करून घेणार आहे. आता इथे मी 4 पदरी घडी करून घेते. एक बाजू बंद झाली पाहिजे त्या पद्धतीने इथे घडी करून घ्या. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच जेवढा लांबीला आहे ना तेवढा कपडा कट करून घ्या. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मोजून बघायचं पुरतंय का आणि नंतर कट करून घ्या. ओपन बाजू, बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आपल्याला तयार उंची 45 ठेवायची आहे. त्या 45 मधून वजा 15 करायचं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे किती राहिलं आपल्या इथे 30 राहिलं. 30 राहिलं. आता हे 15 आपल्याला वरच्या भागासाठी लागणार आहे. वरच्या भागासाठी हे 15 लागणार. त्याच्यामध्ये काय करायचं 1 इंच जास्त घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे 30 राहिलं. 30 आपली खालच्या घेरची तयार उंची आपल्याला इथे 30 इंच ठेवायची आहे. आपण इथे डबल लेअरमध्ये ड्रेस तयार करणार आहोत. पहिली लेअर आपली 22 इंचची असणार आहे. उंचीला 22 असणार आहे. आता त्या 22 मध्ये काय करायचं आहे 1 इंच जास्त घ्यायचं, ते शिलाईसाठी लागणार. आणि दुसरी लेअर आपली इथे 8 इंचची असणार आहे. दुसरी 8 इंचची असणार आहे. आता त्या 8 मध्ये सुद्धा आपल्याला इथे 1 इंच जास्त घ्यायचं, ते शिलाईसाठी लागणार आहे 1 इंच. लक्षात ठेवा हे नेहमी. पहिली लेअर 22 इंचची उंचीला राहणार, लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी लेअर उंचीला इथे आपली 8 इंचची राहणार आहे. लक्षात ठेवा. पहिली दुसरी इथे आपल्याला तयार उंची अधिक 1 इंच वरचा भाग कट करण्यासाठी 16 ठेवायची. हे पहा बरोबर भरतंय उंचीला तेवढं. ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा. 4 पदर आहेत. 4 पदरी घडी करून घ्यायची. पाठीची आणि समोरची बाजू सोबत कट करायची आहे. शोल्डर 6 इंच, 6 इंच शोल्डर. मुंडा 6 इंच. इथे मी 6 इंचावरती मुंड्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. हे पहा इथे मी शोल्डर 6 इंच ठेवलं. मुंडा सुद्धा मी 6 इंचच ठेवलेला आहे. इथे मी शोल्डर 6 इंच घेतलं, मुंडा 6 इंच ठेवला. इथे मी 6 लिहून ठेवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या. त्या बाजूला अशी लाईन ओढून घेते. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. तयार गळा 6 इंच आहे. समोरचा गळा तयार 6 इंच. तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. छाती 34 आहे. 34चा चौथा भाग 8.5 इंच. आता त्या 8.5 इंचामध्ये काय करायचं 2 इंच जास्त घ्यायचं आहे. तुमच्या साईज अनुसार बघायची तुमचं छातीचं माप किती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं आहे. आणि कमरघेर 32 आहे. 32चा चौथा भाग 8 इंच, त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचा आहे. तुमचा सुद्धा कमरघेर मोजून घ्या. त्याच्यामध्ये तुमचा चौथा भाग काढून घ्या आणि 2 इंच जास्त घ्यायचा आहे. आता इथे मी सर्वात आधी छातीचा चौथा भाग मार्किंग करून घेते आणि 2 इंच जास्त घ्यायचं वाढून. छातीचा चौथा भाग तुम्ही सुद्धा ही मापे टाकून बघायच्या. तुमचं बरोबरच छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्या. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी. जास्तीचं घ्या, जर फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं. त्यासाठी जास्त माप टाकायचं. 2 इंचाने वाढून घ्या. चौथा भाग अधिक 2 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि कमरघेर 32 आहे. तुमचा मोजून घ्या. त्याचा चौथा भाग काढायचा प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचा आहे, लक्षात ठेवा नेहमी. आता कमरघेर चौथा भाग इथं मार्किंग करून घ्यायचा प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे. हे पहा बरोबर झालं. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची. पहिल्या लाईनीवरती आपली परफेक्ट फिटिंग असते, लक्षात ठेवा. हे आपलं जास्तीचं शिलाई मार्जिंग असतं, लक्षात ठेवायचं आहे. मुंड्याचा आकार देताना बरोबर असा मध्य करून घ्यायचा. इथे पाठीच्या मुंड्याचा आकार इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे. इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि समोरच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. मापे लक्षात ठेवा. हे पहा मार्किंग करून झालं. आता इथे आपल्याला सर्वात आधी आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्या, म्हणजे आपला हा समोरचा मुंडा. हे पहा आकार देऊन झाला. आता पाठीचा मुंडा लगेच आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी पाठीचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतलं. आता मधून कट करून घ्या, कारण की घडी टाकताना आपण त्या पद्धतीने टाकली होती, म्हणून मधून कट करून घ्यायचं. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू कट करून झाल्या. एक समोरची बाजू
आणि एक पाठीची बाजू आहे. आता इथे आपला समोरचा मुंडा कट करून घ्यायचा आहे, कारण की आपण ह्याच्यावरती मार्किंग केलं होतं. मग त्यासाठी एक बाजू पाठीची काढून ठेवायची, नंतर समोरची बाजू म्हणजे समोरचा मुंडा कट करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने कट करून झालं. आता गळा रुंदी 2.5 इंच. गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. किती तुम्हाला डीप ठेवायचं असेल तेवढं तुम्ही इथे ठेवू शकता. 8 इंच, 8.5 इंच, 9 इंच आवडीनुसार ठेवू शकता. गळा रुंदी फक्त 2.5 इंच ठेवायची. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते. इथे मी मटक्या गळ्याचा आकार देऊन घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. डीपमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. गळ्याचा आकार व्यवस्थित आहे का ते बघत जा. आता इथे मी हे कट करून घेते. बघू शकता इथे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. आता हा साडीचा ब्लाऊज पीस आहे, बघू शकता. सर्वात आधी तो मी बाजूला करून घेते. आता ही आपली साडी आहे, ह्याच्यावरती सर्वात आधी अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि कट करून घ्यायचं आहे. दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला ह्याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे, ठेवून व्यवस्थित. एक बाजू आपली इथे परफेक्ट कट करून झालेली आहे. आता इथे आपला गळ्याचा आकार देऊन घेते. समोरचा गळा 2 इंच मार्किंग करून घेते. थोडासा आकार द्यायचा आहे. हे अशा पद्धतीने इथे मी आकार देऊन घेतला. आता हे मी इथे कट करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याचा आकार सुद्धा ठेवू शकता. बघू शकता अशा पद्धतीने इथे मी गळा कट करून घेतला आणि समोरची बाजू ज्या पद्धतीने आपण पाठीची बाजू कट केली का साडीवरती ठेवून, त्या पद्धतीने इथे समोरची बाजू सुद्धा मी कट करून घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट कट करून झालेली आहेत. आता इथे मी अस्तरची उंची 1 इंचाने फक्त कमी घेणार आहे. म्हणजे 30 उंची तयार ठेवायची होती ना, त्याच्यामधून 1 इंच कमी करून घ्या. म्हणजे 29 ठेवायची आहे. लक्षात ठेवा, अस्तरची उंची फक्त इथे मी 1 इंचच कमी करून घेतली. आता हे अशा पद्धतीने इथे मी घडी करून घेते. इथे आपली 4 पदरी घडी झाली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे समोरचा एक घेर आणि पाठीच्या बाजूचा एक घेर आपल्या इथे तयार होईल ना. हे पहा, हे 4 पदर आहेत आणि ही आपली ओपन बाजू आहे. घेरची उंची 29 इथे मी ठेवणार आहे. हे पहा, असं मोजून घ्यायचं. बरोबर आहे का ते एकदा बघायचं, इथपर्यंत पुरतंय का. हे पहा, इथं माझं आलेलं आहे, मार्किंग करून घेतलं मी. एक लाईन ओढून घेते. हे पहा, ही आपले 4 पदर आहेत. ही बंद बाजू आणि ही ओपन बाजू. आता ओपन बाजूने आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. थोडासा अर्धगोल असा आकार इथे द्यावा लागतो. बऱ्याच वेळा काय होतं, कोपरे येतात ना, त्यासाठी थोडासा अर्धगोल आकार आपल्याला इथे द्यावा लागतो. म्हणजे दिसायला आपला घेरसुद्धा असं व्यवस्थित दिसतो. त्यासाठी बघू शकता मी अशा पद्धतीने इथे आकारसुद्धा दिलेला आहे अर्धगोलमध्ये. हे आपले 4 पदर आहेत. आता इथे मी अस्तरची बाजू घेतली. बंद बाजू बंद बाजूला झाली पाहिजे. बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या, मार्किंग करून घ्या. जेवढं आपण ह्याला मार्किंग केलं ना, कमर घेर अधिक 2 इंच घेतलं होतं, तेवढंच ह्याला सुद्धा मार्किंग झालं पाहिजे. नाही तर फिटिंग करताना कमी जास्त होतं. तेवढंच ठेवा आणि मार्किंग करून घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका. क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे घेर भरपूर होतो. आता हे मी इथे कट करून घेते. मार्किंग करून घ्या थोडंसं. ज्या पद्धतीने आपण वरच्या बाजूला केलं, म्हणजे वरच्या भागासाठी मार्किंग केलं होतं कटिंग करताना, तेवढंच इथे घेऊन बरोबर असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे ना काय होतं, फिटिंग करताना कमी जास्त होत नाही आहे. हे पहा, इथे मी घेरसुद्धा कट करून घेतला. बघू शकता, ओपन करून दाखवलं तुम्हाला इथे मी. हे पहा, बरोबर असं अर्धगोल आपला इथे तयार होतो. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची. आता एक बाजू मी त्याच्यामधली घेतली. ही आपली कमरेची बाजू आहे.
म्हणजे आपला हा घेर झाला ना, त्याची एक बाजू घेतली. आता किती कपडा कट करून घ्यायचा साडीमधला ते इथे मी तुम्हाला समजून सांगते. कमरेच्या डबल कपडा कट करून घ्यावा लागेल. आपल्याला इथं चुन्या टाकून घ्यायच्या आहेत ते लक्षात ठेवा. कमरेच्या डबल कपडा कट करायचा आहे. परत सांगितलं मी तुम्हाला इथे. तेव्हा आपल्या इथे घेर भरपूर होतो. एकदा झालं परत एकदा ठेवून घ्यायचं. वाटलं तसं मार्किंग करून घ्या. इथे मी मार्किंग करून दाखवलं तुम्हाला. हे पहा इथे. आता परत एकदा डबल पकडायचं. हे पहा असं पकडते इथे मी. तिथे ना आपल्याला कमरेच्या बाजूला चुन्या टाकायच्यात म्हणूनसाठी कमरेच्या डबल घ्या. म्हणजे चुन्या भरपूर झाल्या ना, वरचा 1 नंबरचा घेर इथे भरपूर होईल. म्हणजे 1 नंबरची लेअर असणार आपली. आलं लक्षात? इथे थोडंसं असं मी मार्किंग करून घेते. आपलं इथे मार्किंगसुद्धा झालं व्यवस्थित. थोडासा कट देऊन घेते इथे मी. आता उंचीला आपल्याला इथे 22 इंच तयार ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 नंबरची लेअर उंचीला सांगते. उंचीला 22 ठेवायची आणि 1 इंच वाढवून घ्यायचं. ते कुठं लागणार आपल्याला? शिलाईसाठी लागेल ना. बावीस इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि 1 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 22 अधिक 1 इंच. आता हे मी एका लाईनीमध्ये असं कट करून घेते. मार्किंग केलेलं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या तुम्ही. मार्किंग करून व्यवस्थित असं कट करून घ्या. एक लेअर इथे मी कट करून घेतली. आता दुसरी सुद्धा काढताना आपल्याला ही पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक लागेल ना. ही झाली समोरची, पण पाठीच्या बाजूला सुद्धा एक लागेल ना, सेमच. मग इथे अजून एक काढून घ्या. तेवढ्याच लांबीची आणि तेवढ्याच उंचीची. साडीचा कपडा असा पकडायचा, त्याच्यावरती बघायचं असं ठेवून. हे पहा, तेवढ्याच लांबीची काढून घ्या. म्हणजे कमरेच्या डबल लांबीला लक्षात ठेवा. आपल्या चुन्या भरपूर पाहिजेत ना आपल्याला, त्यासाठी कमरेच्या डबल पहिली लेअर आणि उंचीला 22 अधिक 1 इंच ठेवायचं. लक्षात ठेवा. मार्किंग करून घेतलं. आता हे मी इथे तेवढ्याच लांबीचे आणि तेवढ्याच उंचीचे बरोबर अशी कट करून घेते. म्हणजे काय होतं, आपल्या इथे चुकत नाही कुठे. दोन्हीसुद्धा एकसारखं होईल ना. समोरची एक लागेल आणि पाठीच्या बाजूला एक लागणार आपल्याला इथे. तेवढ्याच उंचीची बरोबर इथे मी कट करून घेते. हे पहा तिथपर्यंत असं इथे मी कट करून घेते. हे तर खूप महत्त्वाचं असतं, किती कपडा घ्यावा लागतो. आपल्याला चुन्यासुद्धा भरपूर हव्या असतात ना. आणि कमरेला जोडायला पुरलं पाहिजे आपल्याला इथे. उंचीला सुद्धा बरोबर झालं पाहिजे. जेवढं आपल्याला उंची हवी असेल तेवढं बरोबर झालं पाहिजे. शिलाईमध्ये सुद्धा पकडावं लागतं. त्यासाठी इथे मी 1 इंच पकडणार आहे. बघू शकता, एक पाठीची आणि एक समोरची कट करून झालेली आहे. इथे आपली पहिली लेअर परफेक्ट कट करून झाली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला दुसरी लेअर कट करून घ्यायची आहे. मी इथे ड्रेसच्या उंचीनुसार घेतलेला आहे, लक्षात ठेवा. आता इथे उंचीला दुसरी लेअर कट करताना 8 इंच उंचीला तयार ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्या. उंचीला लक्षात ठेवा. दुसरी लेअर कट करताना छोटी कट करायची आहे ना. मग उंचीला तयार 8 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी लागेल. त्यासाठी वाढवून घ्या 1 इंच. लक्षात ठेवायचा. आता त्याच्या मापाचं बरोबर असं थोडंसं इथे मी कट करून घेतलं. आता लांबीला वरचा भाग घ्यायचा. म्हणजे 1 नंबरची लेअर आपण कट केली का ती घ्या. त्याच्यात डबल कट करायची, लक्षात ठेवा. कारण की त्याच्या खाली हा दुसरा घेर आपला जोडला जाणार आहे. त्याच्यासाठी वरची 1 नंबरची लेअर कट केली का आपण, त्याच्यात डबल कपडा घ्यायचा आहे. एकदा झालं, मार्किंग करून झालं. आता त्याच्यावरती परत एकदा हा कपडा ठेवून घ्यायचा. वरची आपण 1 नंबरची लेअर कट केली का त्याच्यावरती 2 नंबरच्या लेअरचा कपडा ठेवायचा आणि त्याच्यात डबल काढून घ्या कपडा. परत एकदा सांगितलं मी त्यासाठी. त्याच्यात डबल कपडा काढा. म्हणजे चुन्या आपल्या खालच्या 2 नंबरच्या लेअरच्या भरपूर होणार आहेत त्यासाठी. आता इथे मी थोडंसं असं कट करून घेते. लांबीला व्यवस्थित झालेलं आहे म्हणूनसाठी. आता उंचीला ते सुद्धा दुसरी लेअर आपली आपण इथे मार्किंग करून घेतले उंचीचं, बरोबर असं मग कट करून घ्यायचं.
हे अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्या किंवा तुम्ही मार्किंग करून कट करून घ्या. फरशीवर ठेवा, मार्किंग करा आणि कट करा. नाही जमलं तर आता इथे आपण मार्किंग केलं होतं, हे पहा असं मी इथे कट करून घेते. हे पहा परफेक्ट कट करून झालेलं आहे. मी इथे ड्रेसच्या उंचीनुसार कट करून घेतलं आहे. उंची बघा तुम्हाला किती ठेवायची आहे, मग त्यानुसार तुम्ही लेअर तुमच्या कट करून घ्या. आता दुसरीसुद्धा मी लेअर कट करून घेते इथे. तेवढ्याच उंचीची आणि तेवढ्याच लांबीची आपल्याला इथे पाठीच्या बाजूला एक लागेल ना, म्हणजे पाठीचा घेर तयार करताना एक समोरचा घेर होईल आणि एक पाठीचा घेर होईल. त्याच्यासाठी इथे दुसरीसुद्धा लेअर कट करून घ्यायची. खालच्या बाजूला इथे डिझाईनसुद्धा आहे बघू शकता. फक्त शिलाईसाठी कुठे लागेल, वरच्या बाजूला लागेल. त्यासाठी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे मी. हे पहा इथपर्यंत आलेलं आहे. आता इथे मी थोडंसं असं कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने बरोबर झालं. आता लांबीला पट्टी कट करून घेते. भरपूर झाली लांबीला आपली, म्हणजे जोडायला पुरतं चुन्या भरपूर होतात. इथे व्यवस्थित असं कटिंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. इथे मी 4 पदरी कापडाची घडी करून घेणार आहे. 4 पदरी दोन्हीसुद्धा बाह्या इथे मी सोबत कट करून घेणार आहे. हे पहा 4 पदरी घडी करून घेतली, म्हणजे एक बाजू आपली इथे ओपन राहणार आहे लक्षात ठेवा, आणि एक बाजू पूर्ण बंद राहणार आहे. बंद बाजू मी माझ्या बाजूला घेणार आहे. कपडा फक्त एका लाईनीमध्ये करून घेते. क्रॉसमध्ये असतो बऱ्याच वेळा, त्यासाठी एका लाईनीमध्ये करून घ्यावा लागेल. आता उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. मी इथे 9 इंचची तयार ठेवणार, 1 इंच वाढवून घेतलं. आता हे सुद्धा मी एका लाईनीमध्ये इथे कट करून घेते. जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकलेला आहे. आता पाठीची बाजू घ्या किंवा समोरची बाजू घ्या, अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. ब्लाऊजच्या आपण बाहीसाठी कटिंग कसं करतो तेच पद्धत वापरायची इथे. एकदम असं सोपं आहे. आता पूर्ण मुंडा मोजून घ्या. हे पहा किती भरते तेवढं परफेक्ट माप घडीचं असणार आहे. लक्षात ठेवा. किती भरलं माझं इथे 10 इंच भरलं. हे पहा 10 इंच इथे मी लिहून ठेवलं. असं लिहून ठेवा. झालं बरोबर, म्हणजे जोडायला परफेक्ट पुरतं. त्यासाठी मार्किंग करून आपल्याला त्या पद्धतीनेच घ्यावं लागतं. आपण त्याला बाहीची घडीसुद्धा म्हणतो. आता इथे मी थोडंसं जास्त कपडा घेणार आहे. ह्या बाजूला 4 इंच जास्त घेणार आहे चुन्या टाकण्यासाठी. इथे आपल्याला सुंदर अशी बाही डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी कपडा 4 इंच जास्त घेतला. 4 इंच जास्त घेतला. लक्षात ठेवा. एक मार्किंग करून घेते. जेवढा जास्त कपडा घेतला, आता इथे बघू शकता तेवढं इथे मार्किंग करून मी घेतलं. आता इथे ह्या लाईनीच्या पुढे आपलं जेवढं घडी म्हणजे मार्किंग करून भरली होती ना मुंडा मोजून, तेवढं घडी असं इथे मार्किंग करून ठेवा. हे पहा लक्षात ठेवा. एकदम असं सोपं सांगितलं. त्याच्या पुढे जेवढं आपलं मुंडा मोजून भरलं ना तेवढं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला बाही परफेक्ट जोडायला पुरेल आणि चुनेसुद्धा जास्त पडतील. आता वरून येणारं मार्किंग ओपन बाजूचं इथे मी 3 इंचावरती करून घेते. बाहीच्या उंचीनुसार 3 इंच, आतमध्ये 2 इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता इथून आतमध्ये 1 इंच मापे फक्त लक्षात ठेवा कशा पद्धतीने घ्यावे लागतात. आता इथे मी बाहीचा आकार देऊन घेते. सर्वात आधी उंच आकार देऊन घेते. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजच्या बाहीला आकार देतो का तीच पद्धत वापरायची. एकदम असं सोपं आहे. थोडासा खोलगट आकार देऊन घेतला. आता हे मी इथे कट करून घेते. सर्वात आधी उंच आकार कट करून घ्या, म्हणजे चुकत नाही. लक्षात ठेवत जा नेहमी. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते लक्षात ठेवा. त्यासाठी इथं मार्किंग करून घेतलं मी. हे पहा उंच बाजू बाजूला घेतली आणि ही आता खोलगट बाजू आपली. असं बघत जा पण नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं कटिंग करताना चुकतं. आता खोलगट आकार इथे मी कट करून घेते. हे पहा इथपर्यंत मी असा कट करून घेतला. आपल्या इथे बाहीचं कटिंग झालेलं आहे. खोलगट बाजूला मार्किंग करून घ्या, म्हणजे जोडताना चुकत नाही. बऱ्याच वेळा चुकतं बघा जोडताना. मग कोणता आकार कोणत्या बाजूला जोडून घ्यावा लागतो लक्षात येत नाही. त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं. मध्याचं मार्किंग करून घेते. इथे मी सुद्धा थोडंसं मार्किंग करून घेतलं, म्हणजे चुन्या टाकताना प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी.
आता इथे बघू शकता बाहीला मी पट्टी जोडून घेणार आहे खालच्या बाजूला, म्हणजे दंडघेरच्या बाजूला पट्टी जोडून घेणार आहे. इथे मी 4 पदरी घडी करून घेतली. व्यवस्थित अशी घडी करून घेतली. आता उंचीला 6 इंच तयार ठेवते, अर्धा इंच वाढून घेते शिलाईसाठी, म्हणजे जोडायला लागेल. खालच्या बाजूला डिझाईन आहे त्याच्यामुळे काय जोडायला तिथे काय लागणार नाही आपल्याला, फक्त अर्धा इंच त्यासाठी मी वरच्या बाजूला वाढवून घेतलं. आता एका लाईनीमध्ये पट्टी इथे मी कट करून घेते. हे ओपन करून घेतला. आता मधून कट करून घेते. दंडघेरच्या लांबीची बरोबर काढून घ्या, म्हणजे काय होईल ना, चुकत नाहीये, बरोबर जोडायला पुरते. इथे आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण इथे जोडणार आहोत नंतर, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला नॉडसाठी लागणारी पट्टी बांधण्यासाठी लागणार आहेत. पाठीच्या बाजूला नॉड 4 इंचाची पट्टी कट करून घेते आणि लांबीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. उंचीला 4 इंच ठेवलं मी, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी, आणि लांबीला तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ठेवू शकता, किती कपडा ठेवायचा आहे तेवढा. आणि तेवढ्याच लांबीची बरोबर अशी कट करून घ्या, मोजून कट करून घ्या शक्यतो. तुम्हाला किती लांबीला ठेवायची आहे, शिलाईच्या सहित पकडा त्याच्यामध्ये. आता इथे आपण शिलाई बघणार आहोत. सर्वात आधी मी इथे समोरची बाजू तयार करून घेते. पिना लावून घ्या, कपडा सरकत असेल तर. आता इथे गळा तयार करून घेते. ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे बरोबर असा गळा तयार करून घ्यायचा आहे. अर्धा इंच पकडलेला आहे इथे मी. पिना काढून घेते. जेवढा कपडा जास्तीचा आहे, म्हणजे आतमधला कपडा, तेवढं इथे मी सावकाश आकारामध्ये कट करून घेतला. थोडे थोडे कट देऊन घ्या, म्हणजे पलटी करायला सोपं जातं, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो. डिझाईन एकसारखी करून घ्या व्यवस्थित, आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे इथे काय होईल, गळ्याचा आकार एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल. त्यासाठी इथे मी पूर्ण गळ्याला कडेकडेला एक शिलाई देऊन घेतली, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येतो त्यासाठी. आता इथे मी अस्तर जोडून घेते. अस्तर पूर्ण प्लेन जोडून घ्या, गुड्या पडू देऊ नका. कपडा प्लेन आहे का दोन्ही सुद्धा ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा गुड्या पडतात बघा, त्यासाठी कपडा प्लेन करत करत जोडून घ्या. अस्तर व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता आपला गळासुद्धा व्यवस्थित आलेला आहे इथे. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अस्तर ठेवून घेतलं मी, सुईच्या बाजूवरती अस्तर ठेवून घेतलं. पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील. आता गळा अर्धा इंच पकडा. अर्धा इंच पकडत पकडत ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याला आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे शिलाई देऊन घ्या. आता इथे हा कपडा जास्तीचा असेल तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, म्हणजे साडीचा कपडा सावकाशमध्ये कट करून घ्या. आता इथे थोडे थोडे असे कट देऊन घ्या, म्हणजे गळा पलटी करायला सोपं जातं, आकार व्यवस्थित असा येऊन जातो. त्यासाठी थोडे थोडे असे सावकाशमध्ये देऊन घ्या. आता हे मी सुईचं करून घेते पूर्ण, अस्तर आतल्या बाजूला जाईल आपलं. गळा व्यवस्थित करून घ्या. व्यवस्थित झालं. आता एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, एकदम कडेकडेला, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जातो. त्यासाठी इथे मी पूर्ण गळा तयार करून घेतला. आता इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. प्लेनमध्ये कपडा आहे का ते सुद्धा बघत जा नेहमी, नाहीतर गुड्या पडतात, लक्षात ठेवत जा. इथे मी पूर्ण अस्तरचा कपडा जोडून घेतला. आता जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे मी कट करून टाकते. सावकाशमध्ये कट करून घ्या, जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा. आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा. हे पहा, व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन बनवून घ्यायचे आहेत आणि जोडून घ्या लटकन. आता इथे मी दुसरं सुद्धा लटकन बनवून घेते आणि जोडून घेते. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार बनवून घ्या. आता इथे ही बाजू उलटी ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि शोल्डर जोडून घ्यायचं आहे.
हे पहा, गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका गळ्याच्या बाजूला. अर्धा इंच पकडलेला आहे शोल्डर जोडताना मी. गळ्याची बाजू पूर्ण बंद झाली पाहिजे. डबल शिलाई देऊन घ्या. गळ्याच्या बाजूला पूर्ण बंद, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्या. आता इथे कमी जास्त आहे का ते बघा. बाही जोडण्याआधीच बघायचं आहे. ही सुद्धा बाजू बघून घ्या. दोन्हीसुद्धा एकसारखं करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा नेहमी. आता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या आहेत का बघा. बाही जोडण्याआधी बघा, पण हे बरोबर झालं. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. आपण मागाची सुद्धा कटिंग करताना मार्किंग केलेलं आहे. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथून पकडायला सुरुवात करा. अर्धा इंच पकडत पकडत इथे मी जोडून घेते. थोडंसं प्लेन सोडलं इथे मी. 3 ते 3.5 इंचापर्यंत प्लेन सोडून द्या. आणि तिथून हे पा किती कपडा आहे लक्षात येईल तुमच्या, किती कपडा आहे. मग तिथे चुन्या टाकायला सुरुवात करा. किंवा तुम्ही प्लेन 4 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. तिथून पुढे चुन्या टाकायला सुरुवात करा. म्हणजे किती कपडा आपला राहतोय ना ते लक्षात येईल तुमच्या. ह्याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला बाही जोडायची आहे, लक्षात ठेवा. मग चुन्या तेवढ्या भागामध्ये बरोबर टाकून घ्या. लक्षात ठेवा, एकदम असं सोपं आहे. जोडताना बरोबर ते लक्षात येतं. आणि ह्या बाजूला सुद्धा पुरतंय का ते बघा. हे पहा, असं ठेवून बघायचं किती कपडा शिल्लक राहतोय. मग एक चुनी बसू शकते, असं बघा. आणि दुसरी सुद्धा बाही ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आपल्याला. डबल शिलाई देऊन घेते. अर्धा इंच पकडत जपना, कमी पकडू नका. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे सुद्धा समोरच्या बाजूला चुन्या टाकून घ्या. ह्याच्या समोरच आल्या पाहिजेत. तेवढा कपडा तिकडे प्लेन सोडून द्या. जेवढं ह्या बाजूला ठेवलं ना प्लेन, तेवढं त्या बाजूला सुद्धा सोडून द्या आणि चुन्या टाकायला सुरुवात करा. तेवढ्याच भागामध्ये बरोबर समोरच्या सुद्धा बाजूला चुन्या टाकून घ्या. आता इथे आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत हे अशा पद्धतीने. आता इथे समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आपल्याला. इथे आपण कट करून घेतली होती ना पट्टी, ती पट्टी जोडून घ्यायची आहे. ही सुईची बाजू आहे, अशी ठेवून घ्या ह्याच्यावरती. आता इथे अर्धा इंच पकडते. आपण जास्तीचं घेतलं होतं ना अर्धा इंच, ते आता इथे मी पकडते. आता इथे मी अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण असं जोडून घेते. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता जेवढा जास्तीचा कपडा आहे ना तेवढा थोडंसं एका लाईनीमध्ये इथे मी कट करून टाकते आणि डबल शिलाई देऊन घेते एक. आता इथे मी वरच्या बाजूला एक दाबटीप टाकून घेते, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल. इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली. तुम्ही सुद्धा दाबटीप टाकून घ्यायची अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं. इथे बघू शकता आपली बाही डिझाईन एक तयार झाली. ह्या पद्धतीने दुसरी सुद्धा तयार करून घ्या. आणि समोरच्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने पट्टी सुद्धा जोडून घ्यायची आहे. मी ह्याच पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूची बाही डिझाईन बनवून घेतली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्याला घेर तयार करून घ्यायचा आहे. अस्तर आहे, थोडंसं इथे मी फिटिंगचं मार्किंग करून घेते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल त्यासाठी. आता हे मी ओपन करून घेते. ही आपली कमरेकडची बाजू आहे आणि ही आपली खालच्या घेरची बाजू आहे. आता इथं काय करायचं आहे, एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्या. म्हणजे काय होतं, इथे आपले ना धागे निघत नाही, त्यासाठी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण घेरला. इथे मी पूर्ण घेरला शिलाई देऊन घेतली. आता ही बाजू घ्यायची आहे. ही आपली कमरेकडची बाजू आहे, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला 2 लेअरमध्ये समोरची बाजू तयार करून घ्यायची. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने, म्हणजे एक समोरची बाजू असणार आहे आणि एक पाठीची बाजू असणार आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची. त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी मोठी लेअर आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आणि कटिंग करताना नेहमी फक्त पद्धत लक्षात ठेवायची. ही सर्वात आधी पहिली काय करायचं, कमरेच्या डबल कट करायची पहिली, लक्षात ठेवा.
मी तुम्हाला हे दाखवते सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने हा आपला कमरगेर आहे. बघू शकता डबल घडी आहे. हे पहा ओपन करून दाखवते. हे पहा, हे पहा, लक्ष ठेवायचं नेहमी इथपर्यंत झालेलं आहे. परत ह्याच्यात डबल लक्ष ठेवायचं नेहमी कटिंग करताना. ही पद्धत नेहमी वापरत जा. म्हणजे काय होतं तुमचा ह्याच्यामध्ये चुन्या टाकावे लागतात ना, म्हणजे काय होतं आपला घेर सुद्धा भरपूर होतो. आता ही आपली झाली पहिली लेअर झाली आलं लक्षात. आणि दुसरी लेअर कट करताना काय करा, ती ह्याच्यापेक्षा छोटी असणार आहे. आणि ह्याच्यात सुद्धा ही आपण कट करून घेतो थोडी छोटी. ही कट करताना ह्याच्यात डबल कट करावी लागते. लक्षात ठेवा, मी तुम्हाला दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्या इथे डबल कट करून घ्यावी लागते. म्हणजे काय होतं ह्याच्या सुद्धा आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायची. त्यासाठी ह्याच्या डबल ही कमरेच्या डबल कट करायची. परत ह्याच्या डबल ही कट करायची आहे. लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. हे पहा दाखवते तुम्हाला. हे पहा एकदा झालं. परत हे पहा अशा पद्धतीने ही डबल आपल्याला ह्याच्यामध्ये कट करावी लागते. लक्षात ठेवायचं कटिंग करताना नेहमी ही पद्धत वापरायचा. तेव्हा तुमचा घेर सुद्धा असा भरपूर दिसायला होणार आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. आता सर्वात आधी पहिली लेअर आपण इथे तयार करून घेऊया. नंतर ही आपल्याला छोटी ह्याच्या खाली जोडून घ्यावी लागणार आहे. म्हणजे आपला घेर सुद्धा दिसायला असं भरपूर दिसेल त्यासाठी. आता इथे सर्वात आधी पहिली लेअर आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आणि जोडताना काय करायचं, हे पहा ही वरची बाजू असणार आहे आपली. जोडताना काय करायचं, हे 2 इंच सोडून द्यायचं. हे पहा 2 इंच सोडून द्यायचं. इथे सुद्धा प्लेन ठेवायचं. हे पहा लक्षात ठेवायचं एवढं प्लेन ठेवायचं. हे आपलं फिटिंगमध्येच जाणार आहे ते लक्षात ठेवा. नंतर काय करायचं, एवढ्या कपडा भरपूर आहे आपला, चुन्या भरपूर होतील. ह्या सुद्धा बाजूला प्लेनमध्ये सोडायचं 2 इंच. हे पहा इथे सुद्धा 2 इंच सोडून द्यायचं एवढं प्लेनमध्ये. कारण की ही बाजू आपली फिटिंगमध्येच जाणार आहे. त्या बाजूला आपल्या चुन्या टाकायच्या नाहीत. मधला जेवढा आपला कपडा शिल्लक आहे तेवढ्या आवडीनुसार सुद्धा चुन्या ठेवू शकता. छोट्या छोट्या टाकल्या तरी सुद्धा चालतील. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. हे पहा हे 2 इंच सोडून द्यायचं, प्लेनमध्ये घ्यायचं. आता इथं काय करायचं, हे पहा आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे पहा एक टाकली परत दुसरी. हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंचाची एक चुनी टाकली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशी पकडायची, शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे इथं काय होतं आपला घेर सुद्धा असा भरपूर दिसतो त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि कपडा बघायचा आपला इथे पकडायचं बरोबर. हे पहा ह्या बाजूला कपडा आपला किती शिल्लक आहे, अजून एवढा कपडा आपला शिल्लक आहे नक्की लक्षात येईल. मग तेवढ्या बरोबर अशा चुन्या टाकून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. जेवढ्या चुन्या जास्त टाकचाल ना तेवढा घेर सुद्धा तुमचा इथे भरपूर होणार आहे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. त्यासाठी आपण खालचा घेर कट करताना सुद्धा ह्याच्या डबल घेतला. म्हणजे आपल्या इथे चुन्या सुद्धा असं भरपूर झाल्या पाहिजे. त्यासाठी हे पहा बरोबर आपलं राहिलेलं आहे. हे पहा परत ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. म्हणजे बघायचं आता इथे कपडा किती आपलं शिल्लक आहे एवढा. मग एक चुनी आपली ह्याच्यामध्ये बसू शकते. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण चुन्या इथे मी टाकून घेतल्या. बघू शकता. हे पहा व्यवस्थित झालं. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथं काय करायचं आहे, हे पहा असंच ठेवते. किंवा इथे तुम्ही काय करा, हे पहा ही खालची बाजू एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं आपल्या ह्याच्यामध्ये ना धागे निघत नाही. त्यासाठी अशी शिलाई पूर्ण देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे बघू शकता आपण अशा पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन घेतली. ही खालची बाजू असणार आहे, म्हणजे आतली बाजू असणार आहे. लक्षात ठेवा आपण शिलाई कशासाठी दिली, इथे म्हणजे ना धागे निघत नाही त्यासाठी. आता हा खालचा घेरा असणार आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे आपली डिझाईन सुद्धा आहे. इथे शिलाई नाही दिली तरी सुद्धा चालेल, आपले काही धागे निघणार नाहीयेत. आता इथं काय करायचं, सर्वात आधी हे पहा ही आपली सुईची बाजू. आतल्या बाजूने काय करायचं, हे पहा एकदा घडी करायची थोडीशी आणि परत एकदा अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. ज्या पद्धतीने आपण त्या घेरला केलं का तीच पद्धत आपल्याला इथे सुद्धा वापरायची आहे. म्हणजे इथले सुद्धा आपल्याला त्याला जोडल्याच्या नंतर धागे निघणार नाही. त्याच्यासाठी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे कडेपर्यंत. आता हा घेर आपल्याला इथे आपण मगाशी 1 नंबरचा घेर तयार केला का, त्याला हा जोडून घ्यायचा आहे. आता हा जोडायचा कशा पद्धतीने, हे पहा ही आपली सुईची बाजू आहे. म्हणजे ही आपली कमरेकडची बाजू आहे. लक्षात ठेवा इथे आपण मगाशी चुन्या सुद्धा टाकून घेतल्या. आलं लक्षात. हे पहा ही आपली सुईची बाजू आहे आणि ही आतली उलट बाजू आहे. आता ठेवताना काय करायचं, ही आपली सुईची बाजू झाली पाहिजे. हे पहा ही सुईची बाजू लक्षात ठेवा. आता ही सुद्धा सुईची बाजू. हे पहा असं ठेवून घ्यायचं. ही सुईची बाजूच आहे लक्षात ठेवा. आता ही सुद्धा आपली सुईची बाजू आहे. ठेवताना काय करायचं, हे पहा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा लक्षात ठेवा अर्धा इंच तरी सोडून द्या. हे पहा एवढं सोडून द्यायचं.
शिलाई देताना. हे पहा, मग त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. जास्त सुद्धा असं कमी घेऊ नका, एवढं तरी खालच्या बाजूला आपल्या शिलाईमध्ये सापडलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे सर्वात आधी 2 इंच सोडून द्यायचं, 2 इंच सोडून द्यायचं. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला म्हणजे कडेच्या ह्या बाजूला सुद्धा 2 इंच सोडून द्यावं लागतं. मोजून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. ह्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं. ज्या पद्धतीने आपण फिटिंगच्या बाजूला सोडतो का 2 इंच, त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा सोडून द्यायचं आहे. वाटलं तर ह्याच्यावरती सुद्धा असं मार्किंग करून ठेवा. इथे आपण मार्किंग केलेलंच आहे. आता हे आपल्याला सर्वात आधी इथपर्यंत प्लेन घ्यायचं. फक्त हा खालचा कपडा अर्धा इंच तरी शिलाईमध्ये सापडू देत, ते फक्त लक्षात ठेवा. आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे पहा, खालचा कपडा बघत जा, लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, असं पकडलं, इथपर्यंत प्लेन घ्यायचं. हे पहा, हे पहा, इथपर्यंत प्लेन घ्यायचं. झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, चुन्या टाकायला सुरुवात करायची. हे पहा, एक चुनी. इथे वरच्या बाजूला आपली एक प्रकारची डिझाईन सुद्धा तयार होते, त्यासाठी आपण इथे सुद्धा शिलाई देऊन घेतली, ते लक्षात ठेवा नेहमी. एवढं सोडून द्यायचं. हे पहा, एवढं वरच्या बाजूला सोडून द्यायचं, लक्षात ठेवा शिलाई देताना. म्हणजे इथे सुद्धा आपली एक प्रकारची डिझाईन तयार झाली पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने. त्यासाठी इथे सावकाशमध्ये असं जोडून घ्यायचं आहे. हे पाशा चुन्या चुन्या टाकत घ्यायच्यात. अर्धा इंचची एक पकडायची आहे. हे पाशा पद्धतीने पूर्ण घेरलाच त्या पद्धतीने. हे पहा, हा खालचा कपडा असा पकडायचा सरळ लाईनीमध्ये आणि हे वरती ठेवून घ्यायचं. हे पाशा पद्धतीने. हे पाशा पद्धतीने पूर्ण चुन्या आपल्याला ह्याच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसेल आणि घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर होतो त्यासाठी. हे पहा, खालचा कपडा असा इथे असा प्लेन ठेवून घ्यायचा, त्याच्यावरती असं पकडायचं आणि अशी शिलाई देऊन घ्यायची. एकदम असं सोपं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे ना आपली एक प्रकारची डिझाईन सुद्धा तयार होते. हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आपल्या इथे पूर्ण घेरला चुन्या टाकून झालं. हे अशा पद्धतीने इथे आपण दुसऱ्या सुद्धा घेरला चुन्या टाकून घेतल्या. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची. बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा कपडा एवढा शिल्लक राहिला, म्हणजे इथे का आपले आता धागे निघणार नाहीत. ही पद्धत नक्की वापरत जा. आणि इथे बघू शकता एक प्रकारची आपली इथे डिझाईन सुद्धा तयार होते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. इथे मी दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घेतली. आता हे दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे तयार झाल्या. आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला कमर घेरला जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला कमर घेर जोडून घ्यायचं आहे. ही आपली समोरच्या गळ्याची बाजू आहे, लक्षात ठेवा. आता ही आपली कमरेकडची बाजू आहे. आता घेर घ्यायचा आहे आपला खाली आपण तयार केलेला. हे पहा, अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती उलटा ठेवून घ्या. हे पहा, ही अस्तरची बाजू ह्याच्यावरती या कमर घेरवरती ठेवून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, ही अस्तरची बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्या. कडेपासून जोडायला सुरुवात करायची. हे पहा, इथून जोडायला आपल्याला इथे कडेपर्यंत सुरुवात करायची आहे. आता ही पाठीमागची बाजू जोडून घ्यायची आहे. ही अस्तरची बाजू आहे, ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा जोडताना सुद्धा. हे पहा, हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे दोन्ही सुद्धा आतल्या बाजूचं सुईचं झालं पाहिजे, लक्षात ठेवा. ही अस्तरची बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. इथे कडेपासून जोडायला सुरुवात करायची. हे पहा, आणि अर्धा इंच पकडायचं आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. इथून जोडायला सुरुवात करायची, ती ह्या कडेपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला नॉट बनवून घ्यायची आहे. अशी त्रिकोणी थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे शिलाई द्यायला सोपं जातं. थोडंसं बंद करून घेते आणि पूर्ण जोडून घेते. आता दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे आणि दुसरी सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून घ्या. कोपरा फक्त व्यवस्थित आला पाहिजे, म्हणजे ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना जोडून घेते. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्या. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. दुसरी बाजू ह्याच्यावरती अशी उलटी ठेवून घ्यायची आहे. दोन्ही आतल्या बाजूच आपल्या इथे सुईच्या झाल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. आतली बाजू फक्त दोन्ही सुईच्या झाल्या पाहिजेत. आज तर वरच्या बाजूला आलं पाहिजे. ह्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे मी ठेवून घेतलं.
आता इथे जो तुमचा दंडघेर असेल फिटिंग मार्किंग करून घ्या. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मार्किंग करून घेते. दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग सुद्धा आहे, त्याच्यावरती परफेक्ट तुमची फिटिंग येईल, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, एकसारखं पकडताना कमी जास्त होऊ देऊ नका. थोडंसं बंद करून घेते. आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर तुमची फिटिंग येणार आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. एकसारखं पकडताना दोन्ही सुद्धा. हे पहा, चारी सुद्धा एकसारखं पकडा. इथे चारी सुद्धा पदर एकसारखे पकडा. थोडंसं खाली मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. इथे थोडंसं क्रॉसमध्ये घ्या. आता इथून इथे मी 7 इंचावरती एक मार्किंग करून घेते. 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. कमरेच्या खालीपर्यंत इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तिथे थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. मग तिथून काय करायचं, थोडंसं दोन्हीसुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यावं लागतं. म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू सेपरेट झाल्या ना घेर भरपूर दिसतो. आता इथे मी हे पहा, इथून इथपर्यंत 7 इंचापर्यंत असं खाली या. थोडंसं कमरेपासून 7 इंचापर्यंत खाली यायचं आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी चौकस दाखवते. हे पहा, इथपर्यंत आपण इथे क्रॉसमध्ये घेत आलेलो आहे. आता इथं काय करायचं, अस्तर आतल्या बाजूला ठेवून द्या. हे पहा, बघू शकता, अस्तर बाजूला ठेवायचं आहे, लक्षात ठेवत जा. फिटिंग करताना ही पद्धत खूप महत्त्वाची आहे. फक्त आपल्याला इथे साडीच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिटिंग करून घ्यायची आहे. एकसारखं पकडताना आणि पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. एकदम असं सोपं आहे. थोडंसं बंद करून घेते. आता पुन्हा ह्याच्यावरती मी डबल शिलाई देऊन घेते, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाईल. डबल शिलाई देऊन झालेली आहे. आता परत इथून मी फिटिंग करून घेते. हे पहा, कमर घेरपासून क्रॉस घेत यायचं आहे, लक्षात ठेवा. आता इथे साडीचा कपडा आतल्या बाजूला ठेवून द्यावा लागतो. साडीचा कपडा आतल्या बाजूला ठेवून द्या. हे पहा, साडीचा कपडा मी आतमध्ये ठेवून दिला. आता इथं काय करायचं, फक्त अस्तरच्या कपडावरती शिलाई देऊन घ्यावी लागते, म्हणजे दोन्ही सेपरेट होतं. घेर दिसायला असा भरपूर दिसतो. एकसारखं पकडा अस्तरचा कपडा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची हीच पद्धत वापरून फिटिंग करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. कमरेच्या खालीपर्यंत तुम्हाला क्रॉस घेत 7 इंचापर्यंत यायचं. मग तिथून सेपरेट करायचं, म्हणजे परफेक्ट फिटिंग होऊन जाईल. घेरसुद्धा दिसायला भरपूर दिसतो. इथे मी अस्तरच्या कापडाला डबल शिलाईसुद्धा देऊन घेतली आणि दुसऱ्यासुद्धा बाजूची तुम्हाला हीच पद्धत वापरून फिटिंग करून घ्यायची आहे. इथे बघू शकता, आपला सुंदर असा साडीपासून ड्रेस तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा. तुम्ही उंची तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. ह्याच्यामध्ये फक्त छातीचा चौथा भाग, कमरचा चौथा भाग तुम्हाला मार्किंग करून घ्यायचा आहे. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. घरातील साडीपासून सुंदर असा तुम्ही इथे फॅन्सी ड्रेस तयार करू शकता. बघू शकता, इथे आपला घेरसुद्धा असा भरपूर झालेला आहे. तुम्हीसुद्धा घरातील सुंदर साडीपासून सुंदर असा डबल लेअरमध्ये ड्रेस नक्की बनवून बघायचा आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. गळासुद्धा बघू शकता. आवडीनुसार ह्याच्यामध्ये लटकनसुद्धा तुम्ही बनवू शकता. बाही डिझाईनसुद्धा बघू शकता. आपली सुंदर इथे तयार झालेली आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. आणि असाच ड्रेस तुम्हीसुद्धा बनवून बघायचा. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.